यांच्या वतीनं आई भव्याने दिव्य असं मैदान उपस्थित सर्व बैलगाडी मालक आपण गाड्यांच्या नाव नोंदणी काम चालू झालेलं आहे। गाड्या नोंद करा आणि सहकार्य करा। बरोबर 11 वाजता या ठिकाणी गट काढले जाणार आहे। विनाकारण कुणी वेळ घालवत बसू नका। गाड्या वेळेत या ठिकाणी मैदानात आपण आलेला गाड्या वेळेत नोंद करा। कुठल्याही गाडीवर गाडी मालकावर अन्याय होणार नाही। सर्व समक्ष या ठिकाणी गट सेमीफायनल आणि फायनल चिठ्ठ्यावरती होणार आहे। सुंदर असं पारंपरिक मैदान अंगापूरचं मैदान आहे। आयोजन आणि तितकं शिस्तबद्ध मैदान होणार आहे। सहकार्य करा। राहिलेले बैलगाडी मालक ताबडतोब स्टेज जवळ या। राहिलेले बैलगाडी मालक ताबडतोब स्टेज जवळ आणि गाड्या नोंद करा। आणि या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी स्टेजवरती उपस्थित आहेत। आपल्या बैलाचं फिटनेस सर्टिफिकेट बैलाची माहिती पूर्ण द्या आणि मगच गाडी नोंद करा। लक्षात घ्या बैलगाडी मालक, जोपर्यंत आपण आपल्या बैलाचं फिटनेस सर्टिफिकेट जमा करत नाही तोपर्यंत संयोजक कमिटीला शासनाकडे भरलेलं डिपॉझिट माघारी मिळत नाही। त्यासाठी सर्व कागदपत्र या ठिकाणी आपल्या जवळ पाहिजेत। संयोजक कमिटीने या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी थांबलेले स्टेजवरती। आपण आपल्या बैलाचं फिटनेस सर्टिफिकेट पहिले घ्या आणि मगच गाडी नोंद करा। बैलाचा फोटो जर असेल तर या ठिकाणी आपण या ठिकाणी जमा करायचे, अन्यथा पूर्ण माहिती आपला आधार कार्ड नंबर, बैलाचं पूर्ण वर्णन, मोबाईल नंबर या ठिकाणी पूर्ण माहिती द्यायचे। राजे भोसले व माननीय आमदार महेश दादा शिंदे साहेब मित्र समूह मनोज दादा युवा मंच अंगापूर संयुक्त विद्यमानाने भव्य आणि दिव्य मैदान थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। उपस्थित सर्व बैलगाडी मालक चालक आपण ताबडतोब स्टेज जवळ आणि संयोजक कमिटीला सहकार्य करा। बऱ्याच मैदानामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय 30 फेरे अवघे झाले तरी मैदानाचा फायनल होत नाही, त्याला कारणीभूत बैलगाडी मालक आहेत। आपण सहकार्य करा, कुणावरही अन्याय होणार नाही। सुंदर असा बैल मैदानामध्ये आला। पुकार चालू आहे। परत या ठिकाणी आपण एका वेळी गर्दी करता, वारंवार आपल्याला पुकार चालू आहे गाड्या नोंद करायला स्टेज जवळ या म्हणून। एकदा नोंद बंद झाल्यानंतर कुणाचीही गाडी नोंद करून घेतली जाणार नाही। बरोबर 1 वाजता नाव नोंदणी बंद होणार आहे। 11 वाजता मैदान चालू होईल, 1 वाजता नाव नोंदणी पूर्णपणे बंद होईल। आणि लक्षात घ्या, फाट्या 7 आहेत तेवढ्याच या ठिकाणी गाड्या पळवल्या जाणार आहेत। माननीय आमदार महेश दादा शिंदे साहेब, त्याचप्रमाणे मनोज दादा कार्यकारी संचालक मान खटाव साखर कारखाना या ठिकाणी उपस्थित बरोबर 5:30 वाजता राहणार आहे। या ठिकाणी आदरणीय युवा उद्योजक सन्माननीय राहुलदादा गायकवाड यांचं या मैदानामध्ये शुभागमन झालं। आता आपलं या ठिकाणी संयोजक कमिटीच्या वतीनं सहर्षाचं स्वागत आहे। त्याबरोबर आमचे महादर्शक सन्माननीय नितीन सर साखरे मुरुमकर या ठिकाणी उपस्थित आहेत। नितीन सर आपलं या ठिकाणी सहर्षाचं स्वागत आहे। फोटो वाढून शुभारंभ संपन्न होतो। त्यानंतर कार्यक्रमांच्या 1च्या चिठ्ठ्या उचलल्या जाणार। ज्या गाडी मालकांनी गाड्या नोंद केली अशा गाडी मालकांनी स्टेजशी संपर्क करायचा आहे। भगवान अनिल काळे बुरावणे आवरवाडीकर
स्लीपर वाढवायला कधी द्यायचं. नितीन शेठ साखरे मुरुमकर, नितीन शेठ साखरे आपण स्लीपर वाढवायला द्यायचं. बाबा निकम कोडोरीकर आपण या ठिकाणी स्लीपर वाढवण्याकरता स्टेज समोर यायचं. त्याचबरोबर आजच्या मैदानासाठी निशाणी पंच निशाणी पंच राजेंद्र बापू धनावडे कोरेगावकर आपण देखील या ठिकाणी आजच्या मैदानाचा स्लीपर वाढवण्याकरता निकाल रेषेवरती उपस्थित राहायचं. त्याचबरोबर आदरणीय तहसीलदार सन्माननीय शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण देखील या ठिकाणी आजच्या मैदानाचा स्लीपर वाढवून शुभारंभ संपन्न करायचा आहे. गड क्रमांक 1 चे चित्र काढण्यात जाणार आहे. गाडी मालक लक्षात घ्या 7 तास आहे. गाडी मालक भरपूर उपस्थित आहेत. विनाकारण वेळ करू नका. न वेळ आलेली गाडी मालकांना तरी लक्षात घ्या. विनाकारण वेळ करू नका. मैदान आपल्याला 1400 प्रकाशामध्ये फायनल पेरा पळायला जाणार आहे. बरोबर 12:30 वाजता फायनल संपन्न होणार आहे. त्यामुळे करायचं नाही. थोडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नामवंत बैलगाडी मालक आज या ठिकाणी आजच्या मैदानाकरता उपस्थित आहे. त्या सर्वांचं पुन्हा एकदा संयोजक कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सहर्षाचं स्वागत आहे.